So, is this the end of a cash in India? 17,70,000 कोटीवरनं सर्क्युलेशन मधली जी कॅश आहे ती आता जवळपास 40 लाख कोटी पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. इतकं डिजिटल पेमेंट आपल्याकडे छोट्या छोट्या गावापर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे. आपण सर्वच जण आता घराबाहेर पडताना खिशामध्ये कॅश किती आहे याची फारशी फिकीर करत नाही. अगदी आयफेल टॉवरच्या वरती लिफ्टनी जायचं असेल तरी सुद्धा आता युपीआयनी भारतीय रुपयात पैसे देऊ शकतो. मुळात या कॅशची युपीआय ट्रान्झॅक्शन होत असताना गरज काय? नमस्कार, डॉक्टर उदयनकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, हा कार्यक्रम सादर करताना माझ्या समोर रिझर्व्ह बँकेचा एक रिपोर्ट आहे आणि तो रिपोर्ट तसा धक्कादायक आहे. तो समजून घेणं गरजेचं आहे, अन्यथा गैरसमज पसरवले जातील हेतुपुरस्सररित्या, म्हणून या कार्यक्रमाचा खटाटोप. आपण सर्वच जण आता घराबाहेर पडताना खिशामध्ये कॅश किती आहे याची फारशी फिकीर करत नाही. याचं कारण घराबाहेर पडल्यानंतर रिक्षा करायची असेल, टॅक्सी करायची असेल, बसने जायचं असेल तर आपल्याकडे त्याचं ऍप आहे किंवा डिजिटल पेमेंटचं साधन उपलब्ध आहे. भाजी घ्यायची आहे, पेट्रोल भरायचं आहे, एखाद्याला छोटे मोठे पैसे द्यायचे, तुम्हाला काही जाऊन किराणा सामान घ्यायचं आहे, तर कुठेही अगदी मॉलमध्ये जाऊन चित्रपट बघायचा आहे तरी सुद्धा तुम्हाला खिशामध्ये कॅश आहे की नाही याची चिंता करायचं कारण नाही. याचं कारण आपल्याकडे डिजिटल पेमेंट म्हणजेच युपीआय खूप चांगलं रुजलेलं आहे. मग ते गुगल पे असेल, फोन पे असेल, अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. या सगळ्याची यशस्वीता जगभर आपण आपली मक्तेदारी एस्टॅब्लिश केलेली आहे. अगदी आयफेल टॉवरच्या वरती लिफ्टनी जायचं असेल तरी सुद्धा आता युपीआयनी भारतीय रुपयात पैसे देऊ शकतो. इतकी आपली या युपीआयची रोबस्टनेस जो आहे, टेक्निकली परफेक्ट जे आहे ते झालेलं आहे. मग असं असताना आपल्या रोजच्या जीवनातून कॅश हद्दपार झाली असं आपल्याला वाटतं, पण तसं नाहीये. प्रत्यक्षात तसं नाहीये प्रेक्षको. हाच तर तो आरबीआयचा रिपोर्ट, ज्याची चर्चा करण्याकरता योग्यरित्या त्यावर मत काय आहे ती जाणून घेण्याकरता मी हा कार्यक्रम करतोय. आपल्याकडे करोना आला आणि करोनामध्ये प्रथम आपल्याला डिजिटल पेमेंटची सवय लागली आणि त्यानंतर आमच्या जीवनाचा तो भाग बनला आणि तो अगदी ग्रामीण भागामध्ये पण जाऊन पोहोचला. तुम्हाला सांगतो, सुबानसरी हे अरुणाचलच्या सीमेवर एक प्रकारे चीनच्या जवळ असणारं एक मोठं महाकाय धरण बांधण्याच्या प्रकल्पाचा प्रमुख म्हणून मी काही काळ काम करत होतो. आणि तेव्हा आमच्या हाऊसिंग कॉलनीमधनं सहज बाहेर मॉर्निंग वॉकला बाहेर पडलो. जंगलात आतवर 3-4 किलोमीटर गेलो. शहाळेवाला दिसला. शहाळं त्याच्याकडनं घेतलं आणि लक्षात आलं की त्याला द्यायला माझ्याकडे कॅश नाहीये. मी दिलगिरी व्यक्त केली, ओशाळा झालो आणि सांगितलं की बाबा माझ्याकडे आता पैसे नाहीत, काय करू? तो म्हणला काही नाही, मोबाईल आहे ना? हो म्हटलं. तो म्हणला मग मला डिजिटल पे करा की. इतकं डिजिटल पेमेंट आपल्याकडे छोट्या छोट्या गावापर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे. सो इज दिस दी एंड ऑफ अ कॅश इन इंडिया? तसं वाटत होतं, पण प्रत्यक्षात रिपोर्ट असं सांगतो की कॅशचं आपल्या चलनातलं, अर्थव्यवस्थेतलं प्रमाण हे 2021-22 करोनापेक्षा सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. गंमत काय माहितीये का? डिजिटल पेमेंटही वाढलेली आहेत आणि आपल्याकडे असणारी कॅश चलनातली जी आहे ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि हे दोन्ही एकाच वेळी सुरू आहे ते समजून घेण्याकरता मी हा कार्यक्रम आज मुद्दामून करतोय. म्हणजे एकीकडे तुमच्या खिशात असणारी, घरात असणारी कॅश वाढतेय आणि तुम्ही गुगल पेवर, युपीआय वर जे पैसे देताय ते देखील वाढतायत. अर्थात तुम्ही वैधरित्या टॅक्स भरून कॅश बाळगली त्याविषयी ओरडा करायचं काही कारणच नाहीये. परंतु मुळात या कॅशची युपीआय ट्रान्झॅक्शन होत असताना गरज काय? खरं तर युपीआय ट्रान्झॅक्शन, डिजिटल पेमेंट वाढलेलं असताना फिजिकल कॅशची गरज कमी व्हायला पाहिजे होती, परंतु तसं होताना दिसत नाहीये. मग ही जी कॅश आहे ती कॅश नेमकी करन्सीच्या कोणत्या स्वरूपात आहे? 10 रुपयाच्या, 20 रुपयाच्या, 50 रुपयाच्या, 200 रुपयाच्या का 500 रुपयाच्या? हे समजून घेण्याकरता आपल्याला अर्थचक्र कसं चालतं हे समजून घ्यावं लागेल. आरबीआयचा रिपोर्ट असं सांगतो की 17,70,000 कोटी, 17,70,000 कोटीवरनं सर्क्युलेशन मधली जी कॅश आहे ती आता जवळपास 40 लाख कोटी पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे.
आणि हे सगळं घडलं 3 ते 4 वर्षात. याचा अर्थ दरवर्षी कॅश इन हँड, कॅश इन सर्क्युलेशन याच्यामध्ये तब्बल 11% आपल्याला वाढ होताना दिसते. आता अनेकांना हे खूप चिंताजनक वाटत असेल आणि तसं ते आहे, पण चिंता अशा करताय की ही कॅश बँकेत नाही आहे, तर ही कॅश लोकांच्या घरात, त्यांच्या पाकिटात, त्यांच्या खिशात अथवा त्यांच्या घरातल्या कपाटात, लॉकरमध्ये सुरक्षित आहे. मग जर सुरक्षित असेल तर एवढी त्याविषयी चर्चा करायचं कारणच काय? तोच तर खरा मुद्दा आहे. आज लोक जेवढा डिजिटल पेमेंटचा वापर करतायत, तेवढंच त्यांच्या कॅश इन हँड मध्ये सुद्धा आपल्याला वाढ होताना दिसते. आज डिजिटल पेमेंट जेवढ्या प्रमाणात होत आहेत, त्याच्यापेक्षा 70% आपल्याला कॅश सुद्धा वापरली जाताना दिसते. एवढं प्रचंड प्रमाण यापूर्वी कधी भारतीय अर्थव्यवस्थेत आपल्याला आलेलं नव्हतं. मग हे चांगलं आहे की वाईट आहे अर्थव्यवस्थेसाठी? नीट समजावून सांगतो. एखाद्या माणसाला जर 10,000 रुपये पगार असेल आणि त्याच्यावर 25 लाखाचं कर्ज असेल, तर तो कर्जाचा बोजा हा त्याला न पेलणारा असू शकतो. पण जर एखाद्या व्यक्तीला 1,00,000 रुपये पगार असेल, तर त्याला 25 लाखाचं कर्ज हे फारसं जड नाही असं आपण म्हणतो. आणि ज्याला 5,00,000 रुपये इन्कम आहे, त्याच्यासाठी 25 लाखाचं कर्ज ही काही फार मोठी गोष्ट नाही, फार मामूली बाब आहे. हाच तर मुद्दा आहे. चलनामध्ये, सर्क्युलेशनमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये, रोजच्या व्यवहारामध्ये किती कॅश आहे याचं प्रमाण साईज ऑफ द इकॉनॉमी आणि जीडीपीच्या पर्सेंटेज मध्ये आपण बघितलं पाहिजे. सो द अमाउंट ऑफ कॅश इन सर्क्युलेशन इज ऑलवेज टू बी कन्सिडर्ड इन टर्म्स ऑफ साईज ऑफ द इकॉनॉमी. आणि हाच तर मुद्दा आहे. 2021 साली कॅश इन सर्क्युलेशन 14% होती आणि आज जरी प्रत्यक्षात कॅशचा आकडा वाढला असला तरी इकॉनॉमी त्यापेक्षा जास्त जोराने वाढली, त्यामुळे तो 14% आता 11%वर घसरलाय. म्हणजे कॅश इन सर्क्युलेशन ऍज ऑफ टुडे इज 11%, फक्त 11%, की जी पूर्वी 14% होती. त्यामुळे आता या क्षणाला सर्क्युलेशन मधली कॅश वाढतेय, जीडीपी वाढतोय, तशीच युपीआय पेमेंट वाढतायत. हे तिन्ही सत्य आहे. मग तुम्ही मला सांगा, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ही जी कॅशची गरज आहे ती नेमकी निर्माण का होते आहे आणि ती वाढत का चालली आहे? त्याची 3-4 कारणं आहेत. ती जर समजून घेतली तर तुम्हाला या रिपोर्टचा नेमका अर्थ कळेल. आणि तो म्हणजे आपल्याकडे युपीआय ट्रान्झॅक्शन्स होतात. तुम्ही एखाद्या चहावाल्याकडे चहा पिता, सरबतवाल्याकडे सरबत पिता, रस्त्यावरच्या आईस्क्रीमवाल्याकडे आईस्क्रीम खाता आणि युपीआयनी त्याला पेमेंट करता. ते पेमेंट या 40 लाखाची मर्यादा ओलांडतं, त्यावेळेला त्यांना एक नोटीस येते आणि ती नोटीस राज्य सरकारांनी, अनेक राज्य सरकारांनी त्यांच्यातल्या स्मॉल एसएबी सेक्टर मधले जे उद्योगकर्मी आहेत त्यांच्यावर बजावली की तुमचे युपीआय ट्रान्झॅक्शन 40 लाखाचे झालेले आहेत आणि तुम्हाला आता कोणत्याही परिस्थितीत जीएसटी रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्याचाच एक परिणाम म्हणून आपल्याकडे 40 लाखाच्या आसपास असणाऱ्यांच्या कॅश ट्रान्झॅक्शन्स लक्षात घेता हा आकडा का वाढला हे आपल्या लक्षात येईल. दुसरी एक गोष्ट म्हणजे कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये, फक्त भारतातच नाही, जगात कुठेही, ज्या वेळेला बँका इंटरेस्ट रेट जास्त देतात त्यावेळेला लोक प्रेफर करतात की आपण सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे ठेवू. सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे आणि त्याच्यावर मिळणारं खूप चांगलं व्याज हे आम्हाला तिकडे पैसे ठेवायला भाग पाडतं. पण ज्या वेळेला बँकांचे व्याजाचे दर घसरतात, रसातळाला जातात, त्यावेळेला बँकेत पैसे ठेवले काय किंवा अकाउंट मधल्या पैशाच्या ऐवजी घरी पैसे ठेवले काय फारसं नुकसान होत नसतं. अशा वेळेला इमर्जन्सीसाठी जस्ट लेट द मनी बी देअर, एक सिक्युरिटी म्हणून आपण आपल्या कपाटामध्ये पैसे ठेवतो आणि त्या वृत्तीमध्ये आपल्याकडे अलीकडच्या काळात इमर्जन्सीला लागतील म्हणून ठेवून देऊया म्हणून पैसे आहेत. हा कार्यक्रम बघणारे असे अनेक असतील की ज्यांना जर शेजारच्यानी पटकन सांगितलं अरे मला 50,000 रुपयाची कॅश हवी आहे रे, तर सहज काढून देतील लोक. आज डिजिटल पेमेंटही करू शकतात, पण कॅश सुद्धा ठेवलेली असते ही देखील तितकंच सत्य आहे. तिसरी गोष्ट म्हणजे
सोन्याच्या किमतीतली विलक्षण झालेली वाढ. जेव्हा सोन्याच्या किमती वाढतात त्यावेळेला गुंतवणुकीसाठी म्हणून घेतलेलं सोनं हे तारण ठेवण्याकरता बॉरो काहीतरी गहाण ठेवून त्याच्यावर पैसे उभे करण्याकरता म्हणून घरात वापरलं जातं. आणि हे मी तुम्हाला साधारण बोलतोय याचं कारण 1,16,000 कोटी एका वर्षामध्ये सोन्याच्या अगेन्स्ट तारण ठेवून लोकांनी पैसे उचललेले आहेत. हे मागच्या वर्षी होतं. पण यावेळेला 18 महिन्यानंतर काय परिस्थिती आहे? या 1,16,000 कोटीचा आकडा आता आपल्याकडे तब्बल 2,51,000 कोटी इतका विड्रॉल पर्यंत जाऊन पोहोचलाय. म्हणजे एक तर लोकांनी सोनं गहाण ठेवलं आणि पैसे उचलले. याचं कारण दॅट्स वाय दिस फिगर इज मोर दॅन डबल. आणि हे यापूर्वी फार कमी वेळा झालेलं होतं. हे लक्षात घ्या. याच्यामुळे सर्क्युलेशन मध्ये असणाऱ्या पैशामध्ये वाढ झालेली आहे. तिसरी एक गोष्ट आहे म्हणजे आपण सर्वसाधारणपणे डिजिटल पेमेंट कुठे करतो? तर डिजिटल पेमेंट आपल्या छोट्या पेमेंटसाठी करतो. म्हणजे आपल्याला 1,000 रुपयाचं पेट्रोल भरायचं आहे, 400 रुपयाचं चित्रपटाचं तिकीट काढायचं आहे, 200 रुपयाची 300 रुपयाची भाजी घ्यायची आहे, किंवा दुधाचं बिल 500-700 रुपयाचं द्यायचं आहे, किंवा रिक्षावाल्याचे 50 रुपये द्यायचे आहेत. तुम्ही सलून मध्ये गेलात तर त्याचे 200-300-400 रुपये द्यायचे आहेत. याच्याकरता म्हणून आपण डिजिटल पेमेंट वापरतो. परंतु मनी इमर्जन्सीसाठी लागेल म्हणून ठेवण्याची जी वृत्ती असते तो आपल्याकडे 500च्या करन्सीमध्ये बहुतांशीरित्या ठेवलेला असतो. त्यामुळे 500च्या नोटांची करन्सी मधली जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. आणि हाच तर आता सर्वात मोठा फरक पडलेला आहे. आणि दिस इज हाऊ वी विल हॅव टू लिव्ह इन द डेज टू कम. एकीकडे डिजिटल पेमेंटही वाढणार आहे आणि दुसरीकडे कॅश इन हँड ही देखील वाढणार आहे. या दोहों समवेतच आपल्याला या पुढचा काळ घालवावा लागेल. अर्थात जोपर्यंत सोन्याचे भाव स्थिर होत नाहीत आणि त्याहीपेक्षा सुद्धा बँकांच्या व्याजाच्या दरात फरक पडत नाही तोपर्यंत परिस्थितीत काही फार फरक पडेल असं मला वाटत नाही. हा कार्यक्रम एका जनजागृतीसाठी केला होता. याचं कारण नाहीतर एकतर्फी रिपोर्ट माध्यमातून येतील, विरोधी पक्ष टीका करतील आणि डिमॉनिटायझेशन करून डिजिटल पेमेंट वाढून या सरकारनं काय मिळवलं असं तुम्हाला वाटेल. त्या सगळ्याचे पर्स्पेक्टिव्ह समजून घेण्याकरता म्हणून मी हा कार्यक्रम केला. तो आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहायला विसरू नका द डॉक्टर उदय निगुणकर शो.